ठाकरे, शिवसेना आणि मनसे यांची युती होणार, दोघे भाऊ एकत्र येणार या चर्चांपेक्षा महाराष्ट्रासमोर वीज, दुष्काळ, पाणी, शिक्षण हे प्रश्न महत्त्वाचे असून या महाराष्ट्रातील नेत्यांनी राज्यातील ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी पुढे यावं असं आवाहन मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी केलंय। पण महाराष्ट्रासाठी जे काही चांगलं करता येईल ते करावं असं सांगत मराठी माणसांसाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहनही अनिल शिदोरे यांनी सांगलीत केलंय। सांगलीत मनसेकडून आयोजित कार्यकर्ता मेळाव्यासाठी अनिल शिदोरे हे सांगलीत आले असताना ते माध्यमांशी बोलत होते। यावेळी बोलताना अनिल शिदोरे म्हणाले, मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि मराठी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढलं पाहिजे। ज्याप्रमाणे बहिर्जी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाईत मावळेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत होते, त्याच प्रकारे त्यांची प्रेरणा घेऊन प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्षासाठी कार्य केलं पाहिजे। सध्याच्या राजकारणाला जनता कंटाळलेली आहे, राज्यकर्त्यांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही। आपल्याला जनतेचे प्रश्न समजून घेऊन जनतेशी नाळ जोडायची आहे, येणारा काळ मनसेचाच असणार आहे असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले। यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आणि महिला जिल्हाध्यक्ष सरोजा लोहगावे, सांगली विधानसभा क्षेत्र विभाग अध्यक्ष श्रीधर करडे, मिरज शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे, तालुका अध्यक्ष प्रकाश साळुंखे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। त्याच्या चर्चांना उदाहरण आलेलं आहे। काय ज्येष्ठ मनसेचे नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला सांगू का, म्हणजे महाराष्ट्राच्या पुढचा हा प्रश्न नाही आहे खरं म्हणजे। शिक्षण, आरोग्य, पाणी, आता बघा ना, या उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, ते प्रश्न महत्त्वाचे आहे। आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी राजकीय पक्षांनी आपले राजकीय मतभेद म्हणा किंवा त्यांचे भूमिका म्हणा या सोडून महाराष्ट्राच्या या प्रमुख प्रश्नांसाठी एकत्र आलं पाहिजे असं वाटतं। त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही याच्याकडे पाहतो। तरीसुद्धा ह्या ज्या दोन चर्चा सुरू झालेल्या आहेत, हे एकत्र यावेत असं तुम्हाला वाटतं किंवा एकत्र येऊ नयेत असं वाटतं? काय नाही, मला ह्याच्याविषयी एकच वाटतं, महाराष्ट्रासाठी जे चांगलं आहे ते घडावं। कारण याच्या एकत्र येणे म्हणा, या चर्चा या आमच्याकडे अतिशय शिस्तबद्ध पक्ष आहे। आमच्याकडे राजसाहेब ठाकरे हेच स्वतः निर्णय घेतात, आमचे पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आम्हाला जे कामं सांगितले ते आम्ही करतो। त्यामुळे त्यांनी जे आम्हाला सांगितलं ते आता आम्ही करतो आहोत। पण याविषयीची खरी जी गोष्ट आहे ती तुम्हाला त्यांच्याचकडून समजेल। जरी असलं तरी उद्धव ठाकरे यांनी जे काही अटी पक्षात येत असताना किंवा एकत्र येत असताना घातलेल्या आहेत त्या योग्य वाटतात का? नाही, खरं मी अगदी सांगतो की मी असं नाही, म्हणजे बोलायचं म्हणून नाही, मी परवापासूनच